यांचं या ठिकाणी मात्र आगमन झालंय। आपण पाहतायत बीडीजी पाटील खारबाव गावचे उद्योगपती साहेबांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी मात्र 500 रुपयाची देणगी प्राप्त झाली। त्यांचं देखील मनापासून धन्यवाद। आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं त्याचबरोबरीने देणगीदारांचं देखील मनापासून खूप खूप धन्यवाद। जाऊया मॅचकडे। विनोदजी बगली या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं देखील खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। येणारा चेंडू मात्र कट केलाय, एक सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी टेक्निक सह पाठवलेला हा सुंदर फटका, चेंडू निघून जातोय सीमारेषा पार। आला या सामन्यातला पहिला चौकार। हॅलो, दामणेगावचे उद्योगपती त्याचबरोबरीने आपण पाहतायत दामणेगावचे पोलीस पाटील अर्थातच योगेशजी पाटील यांच्या माध्यमातून देखील इकडनं मात्र आमच्या मंडळाकरिता 1000 रुपयाची देणगी प्राप्त झाली आहे, त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून धन्यवाद। आपण पाहता ही स्पर्धा एक मानाची सन्मानाची स्पर्धा अर्थातच स्वर्गीय रघुनाथजी पाटील स्मृती चषक 2024 चा महासंग्राम। आपण पाहताय अर्थातच ज्या ठिकाणी पॉइंट क्षेत्रामध्ये आपण पाहतायत लाखिवली मंडप डेकोरेटर्स अर्थातच जे प्रोप्रायटर आहेत सुनीलजी कांबडी, आपण या ठिकाणी मात्र संपर्क साधायचा आहे आमच्या समालोचन कक्षाशी। चला गेम फास्ट करायची आहे कारण आजचा दिवस आपण पहिलं पाहतोय आणि पहिल्या दिवसामध्ये इकडनं मात्र हा सामना सुरू आहे। गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्याकरिता षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज रोशन, तर त्याच्या विरोधामध्ये आपण पाहतायत एक आक्रमक बॅटर अर्थातच उमेश गुलवी। उमेशच्या बॅटमधनं हा पिकअप स्ट्रोक आलाय, चेंडू गॅप मध्ये चाललाय आणि त्या ठिकाणी पहा जबरदस्त क्षेत्ररक्षण। अगदी जर पाहिलं तर डोळ्यांना प्रेमात पाडणारं क्षेत्ररक्षण इकडनं मात्र केलं गेलंय, कारण जर आपण पाहिलं तर डीप मध्ये त्या ठिकाणी एका क्षेत्ररक्षकाने चेंडूला स्टॉप केलं तर कव्हर देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीने केलं गेलं आणि इकडनं स्वतःच्या संघाकरिता 2 धावा वाचवल्या देखील गेलेत। षटक क्रमांक 2 सुरू आहे। धावफलकावरती जर आपण विचार केलं तर 9 धावा लागले गेलेत, 1 विकेट मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणारा संघाचं गेलंय। गोलंदाज रोशन आपण पाहतायत, तर त्याच्या विरोधामध्ये उमेश ज्याने 1 चेंडूचा फेस करत असताना 1 धाव फलकावरती कुठून काढली आहे। आपण पाहता या ठिकाणी मात्र आगमन झालंय खऱ्या अर्थाने मिनेश 11 कारिवली संघाचं देखील आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे। अजून एक जबरदस्त स्ट्रोक उमेश गुलवी। मी म्हटलं होतं की या खेळाडूकडे टेक्निक, क्लास, टेम्परामेंट, आक्रमकता सर्व काही आहे आणि लाखिवली गावच्या संघामध्ये देखील जर आपण पाहिलं तर सरावाकरिता इकडनं मात्र मैदानाच्या आतमध्ये जे दाखल होत असतात त्यांना इकडनं मात्र स्वतःचा खेळ इकडनं मात्र पूर्णपणे दाखवून दिलाय। वीर पाटील देखील त्यांची तारीफ करत असताना इकडनं मात्र उमेश गुलवीच्या बॅटमध्ये चौकार आलाय। उमेश गुलवी काय जबरदस्त फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये। वीर पाटील याने इकडनं मात्र पारितोषिक लावलं गेले उमेश गुलवी करिता। बॅक टू बॅकच्या 3 चेंडूंवर 3 षटकार टोकलेस 500 रुपयाचं पारितोषिक। उमेश गुलवी स्ट्रायकिंग एंडवर शॉर्ट पिच चेंडू त्याला मात्र उडवलंय एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पकडली गेली आहे झेल। जे धोक्याची घंटा होण्याचं कारण ठरत होतं तेच इकडनं मात्र घडताना पाहायला मिळतंय। उमेश गुलवी निराश पावलाने आता मात्र डगाउटला। फटका तर सुंदर होता, त्या ठिकाणी मात्र जे जाळं रचलं गेलं होतं त्या जाळ्यामध्ये मात्र फलंदाज फसला गेलाय। आपण जर विचार केला तर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता मोलाचं सहकार्य प्राप्त झालंय अर्थातच या स्पर्धेकरिता प्रथम क्रमांकाचं चषक ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालंय आपण पाहतायत स्वर्गीय आपण पाहतायत सीताबाई रामचंद्रजी पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहतायत सन्माननीय आदरणीय अक्षयजी जयवंत पाटील साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता हे प्राप्त झाले। साहेबांचा जर आपण विचार केला तर
सिव्हिल इंजिनियर आहेत, त्याचबरोबरीने युवा सेनेचे उपतालुका प्रमुख देखील आहेत. साहेब आपलं देखील खूप खूप धन्यवाद या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आपण पाहत आहेत सध्या सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू मात्र डब्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा लागली आहे, चेंडू चाललाय नॉन स्टॉपला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. आउटफील्ड थोडीशी खराब आहे. एक धाव पूर्ण, पाहता पाहता दोन देखील पूर्ण केल्या गेलेत. दोन धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 15च्या घरामध्ये. आपण पाहता या स्पर्धेकरिता ज्यांच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाचं चषक प्राप्त झालं अर्थातच स्वर्गीय रघुनाथजी दादू पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहतायत या ठिकाणी मात्र प्रथमेशजी तानाजी पाटील अर्थातच त्यांचे आजोबा आहेत आणि आजोबांच्या स्मरणार्थ इकडनं मात्र आपण पाहतायत प्रिन्स मूवीजचे प्रोप्रायटर प्रथमेशजी पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता दुसऱ्या क्रमांकाचं चषक प्राप्त झालं. त्याचबरोबरीने आपण पाहतायत कुमार प्रणवजी राजेंद्र पाटील यांच्या माध्यमातून हे चषक प्राप्त झाले. अगदी जर आपण विचार केला तर आपले राजेंद्र दादांचे सुपुत्र अर्थातच आमचे एक जिवलग मित्र त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र प्राप्त झालंय. त्यानंतर आपण पाहतायत तृतीय क्रमांकाचं जे चषक आहे ते इकडनं मात्र प्राप्त झाले आहे ते म्हणजेच स्वर्गीय गोपीनाथजी दांगो मडवी यांच्या स्मरणार्थ आपण पाहतायत शिवसेनेचे उपशाखा प्रमुख अर्थातच वडूनवगरचे साहेब आपण पाहतायत साईनाथजी गोपीनाथ मडवी साहेबांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाचं चषक प्राप्त झालं. त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. आपण येणाऱ्या थोड्या वेळामध्ये जरूर देणगीदारांचं नावं घेणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये एक चांगला सामना रंगला गेलाय. एका बाजूने दामणे तर दुसऱ्या बाजूने कुहे. हा चेंडू देखील उडवला गेलाय. याही बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. बॅक टू बॅकचा दुसरा धमाका, दुसरा षटकार. सर्वांचे लाडके अर्थातच ग्रामीण सम्राट अर्थातच सुरेशजी म्हात्रे आपल्या सर्वांचे लाडके बाल्या मामा ज्यांच्या प्रतिमेला या ठिकाणी मात्र सलामी देणारा षटकार आलाय फलंदाजाच्या बॅटमधनं. आपण पाहताय जर आपण विचार केला तर प्रथम पारितोषिक जी देणगी आहे प्रथम पारितोषिकाची जी काही रोख रक्कम आहे ती साहेबांच्या माध्यमातून प्राप्त झाली. अर्थातच आपले सर्वांचे लाडके सुरेश म्हात्रे अर्थातच बाल्या मामा यांचं देखील खूप खूप धन्यवाद. 50,000 रुपयाची देणगी या ठिकाणी मात्र प्राप्त झाली आहे. साहेब आपलं खूप खूप मनापासून धन्यवाद. खऱ्या अर्थाने जर विचार केला तर इकडनं मात्र 27 धावा धावफलकावर लागले गेले. षटक क्रमांक संपलं गेले ते म्हणजेच दुसरं. राजेंद्र पाटील यांनी कमवलेली ओळख आहे, कमवलेले नाव आहे. खऱ्या अर्थाने देणगीदार असेच देणगी देत नाही. खऱ्या अर्थाने आपण केलेली चांगलं कामं इकडनं मात्र जेव्हा जेव्हा पुढे येत असतात तेव्हा लोक आपल्या कार्यामध्ये देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीने सहकार्य करत असतात. हेच या ठिकाणी मात्र पाहायला मिळालं. अगदी जर आपण विचार केला तर या स्पर्धेकरिता दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालंय अर्थातच सन्माननीय आदरणीय शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख अर्थातच आपण पाहतायत साहेबांच्या माध्यमातून देवानंदजी तले साहेबांच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाचं रोख रक्कम अर्थातच 25,333 रुपये प्राप्त झाले. त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. चला तर जाऊया मॅचकडे. सामन्याला सुरुवात आहे. सध्याच्या घडला तरी तिसरं षटक घेऊन गोलंदाज इकडनं मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना दिसलेत. हा चेंडू मात्र सुरेख आहे. पहा जबरदस्त फलंदाजाला बीट करून गेलाय. कुमार मात्र पूर्णपणे भ्रमात पाहायला मिळतोय. कारण या षटकामध्ये जर आपण विचार केला तर कुमारवर देखील मोठ्या प्रमाणात दारोमदार आहे आणि कुमारच्या विरोधामध्ये एक चांगला चेंडू इकडनं मात्र डिलिव्हर केला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चला आलेल्या सर्व संघाने आपली नोंद करून घ्यायची आहे. नोंदणी आपली पक्की करून घ्यायची आहे. कुमार साठीचा हा चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरला हलक्या हाताने डिफेन्स केलं गेलंय. जो फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला होता त्याला आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर आणलं गेलंय अर्थातच नितीन. काय कमालीची फलंदाजी नितीनने केली आहे. नितीनचा जर आपण विचार केला तर नितीनने चेंडू इकडनं मात्र फेस केलेत ते म्हणजेच 3 आणि 14 धावा त्याने देखील कुठून काढलेत. नितीन स्ट्रायकिंग एंडवर आलाय. या दरम्यानचा चेंडू मात्र उडवण्याचा प्रयत्न. मॅचची गोल्डन विकेट एका क्षणासाठी हवेमध्ये जरूर होती. त्या ठिकाणी चेंडू मात्र पडल्यानंतर थोडासा फिरला गेलाय आणि त्याचा फायदा दोन्ही बॅटरनं देखील उचलला गेलाय. पाहता पाहता 2 धावा देखील इकडनं पूर्ण केल्या जात आहेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आता मात्र पाहायला मिळतीये.
या 2 धावांच्या मदतीने जर आपण विचार केलं तर धावफलक आता मात्र पुढे जात असताना जाऊन पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 30च्या घरामध्ये. काय जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये निखिल करताना दिसलाय, नितीन करताना दिसलाय ऍक्च्युली स्वतः या संघाकरिता. अगदी जर सकाळच्या सत्रापासून आपण विचार केला तर या स्पर्धेचे आयोजक अर्थातच राजेंद्रजी पाटील यांचे जे 2 सुपुत्र आहेत अर्थातच प्रणवजी पाटील असतील, दिशांजी पाटील असतील, सकाळच्या सत्रापासून जर आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं योगदान प्राप्त होतंय कारण स्वतःची स्पर्धा आहे. आपण पाहतायत सन्माननीय आदरणीय टेंबिवली गावचे एक जबरदस्त खेळाडू त्याचबरोबरीने एक उद्योगपती अर्थातच आपण पाहतायत मुकेशजी नांदुरकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नितीन साडीचा हा बॉल अडबा बॅटने उडवण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. जोपर्यंत फलंदाजाला चेंडू बीट करून जाईल, यष्टीरक्षक देखील त्या ठिकाणी बीट झालाय. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये इकडनं मात्र पंच दर्शवतायत. एक धाव प्राप्त होतीये. एका धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक देखील पुढे सरकलं गेलंय, धावफलक जाऊन पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 33च्या घरामध्ये. नक्कीच या ठिकाणी मात्र जरूर राजेंद्र पाटील आम्हाला दर्शवतायत जेव्हा ही स्पर्धेला सुरुवात झाली खऱ्या अर्थाने राजेंद्र पाटील यांचे जे जून सुपुत्र आहेत अर्थातच प्रणवजी पाटील जे 4 वर्षाचे होते आणि अगदी जर आपण पाहिलं तर दिशांत पाटील ज्यांचं वय फक्त 1 होतं सध्याच्या घडीला तरी जर आपण पाहिलं तर कॉलेजमध्ये ते देखील शिक्षण करतायत आणि या ठिकाणी मात्र जर आपण पाहिलं तर त्यांचं योगदान देखील चांगलं या स्पर्धेकरिता लाभलं गेलंय. जर आपण पाहिलं तर पूर्ण लाखिवली गाव देखील या स्पर्धेमध्ये अनेक वर्षापासून सातत्याने जर आपण पाहिलं तर इन्व्हॉल्व होताना दिसलेत. लाखिवली गावचे खेळाडू असतील, त्यानंतर मान्यवर असतील, या स्पर्धेला चांगला सपोर्ट. कारण एखादी स्पर्धा जेव्हा आपण ठेवतो तेव्हा एखादी स्पर्धा कंप्लीट करण्याकरिता पूर्णपणे चांगल्या पद्धतीने स्पर्धा पार पाडण्याकरिता आपल्या गावाची साथ असणं आपल्याला गरजेचं आहे. आणि राजेंद्र पाटील साहेबांच्या पाठीवर सातत्याने जर आपण पाहिलं तर लाखिवली गावाचा हात देखील पाहायला मिळाला आहे. आणि खऱ्या अर्थाने इकडनं मात्र एक परफेक्ट आयोजन नियोजन याही वर्षामध्ये इकडनं मात्र आयोजित केलं गेलंय. संघांना खेळण्याकरिता चांगलं विकेट असेल, त्यानंतर जर आपण विचार केला तर मैदानाच्या 4ही बाजूने इकडनं मात्र ज्या बाउंड्री लाईनवर या ठिकाणी आपण पाहतायत चांगल्या पद्धतीने जो पट्टा आहे तो देखील इकडनं मात्र मारला गेला आहे. खऱ्या अर्थाने एक प्रोफेशनल लेवलची स्पर्धा दाखवण्याचं काम देखील केलं गेलं आहे. आणि त्यांचेच जर आपण विचार केलं तर जे प्रिन्स मूवीचे प्रोपरायटर आहेत अर्थातच आपण विचार केलं तर प्रथमेशजी पाटील त्यांच्या माध्यमातून देखील लाईव्हची सुविधा इकडनं मात्र प्राप्त झाली आहे. अडबा बॅटने चेंडूला इकडनं मात्र उडवला गेलाय. फलंदाज आल्या आल्या पहिल्याच बॉलला इकडनं मात्र उडवण्याचा प्रयत्न केलं गेलं. ऍक्च्युली जर विचार केलं तर नितीनच्या बॅटमधनं इकडनं मात्र षटकार येताना पाहायला मिळतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचे कारण शेवटचं षटक आहे. हे षटक समाप्त झाल्यानंतर लगेच आपण नाणेफेकी करून घेणार आहोत. गोलंदाज चेतन, हा चेंडू देखील सुंदर फटका आहे. गॅप मध्ये एका टप्प्यानं क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू मात्र टॉस का बॉस अर्थातच आपण पाहतायत सुरेश म्हात्रे बाल्या मामा यांच्या त्या ठिकाणी मात्र प्रतिमेला सलामी देणारा चौकार आलाय. सुंदर फटका, क्रिकेटचं सौंदर्य. हा चेंडू मात्र डब्या बॅटने उडवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. मॅचची गोल्डन विकेट इकडनं पकडली आहे. नितीनने स्वतःचं काम जरूर केलंय. नितीनने 28 धावा कुठून काढल्या आणि आता मात्र तंबूच्या अस्त्राला परतत असताना बॅक टू द डगआउट.
हॅलो, हा चेंडू मात्र सरळ बॅटने खेळलाय. मिडॉनला चेंडू लॉंग ऑन मध्ये येतोय. सिंगल धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न परत पाठवलं गेलं. इकडनं मात्र 2 धावांवर समाधान मानलं गेलंय. नवीन फलंदाज जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. भावेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि इकडनं मात्र पाहता पाहता 2 धावा पूर्ण देखील केल्या गेल्यात. या 2 धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलं गेलंय, ते म्हणजेच 47 अर्थात 47च्या घरामध्ये. हा चेंडू मात्र पहा, ओहो जबरदस्त चेंडू. फलंदाजाला इकडनं मात्र घायल करून जाणारा चेंडू होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू. पंच दर्शवतायत की या ठिकाणी मात्र लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव प्राप्त होईल. स्ट्रायकिंग एंडवर कुमार. इकडनं मात्र काय घडलंय, नाही बाद दिलं जाणार नाहीये, कारण जेव्हा तुम्ही ऍक्शन मध्ये असता तेव्हा स्टंपला चेंडू जेव्हा लावता तेव्हा त्या ठिकाणी बाद केलं जातं. इकडनं मात्र ऍक्शन समाप्त झाली होती, त्यानंतर मात्र चेंडू स्टंपवर लावण्याचा प्रयत्न केलं. पंच देखील रोशन पाटील जे खूप अनुभवी पंच आहेत आणि लाखिवली गावचे एक आक्रमक बॅटर देखील आहेत. एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहत आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा जो कुमार संघर्ष करत होता त्या कुमारला आता मात्र परतावं लागतंय. बॅक टू द डगआउट. हदरा इकडनं मात्र बसला गेलाय आणि इनिंगची देखील झाली आहे समाप्ती. पहिल्या इनिंगच्या अखेरीस जर आपण पाहिलं तर धावफलकावरती 48 धावा लावले गेलेत आणि 49 धावांचं टार्गेट इकडनं मात्र समोर सेट केलं गेलंय. ते म्हणजेच आपण पाहतायत प्रतीक स्पोर्ट्स कुये संघाच्या विरोधामध्ये. हॅलो, आपण पाहता या स्पर्धेकरता जर आपण विचार केला तर या ठिकाणी मात्र मालिका वीराचे जे चषक आहे ते ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालंय अर्थातच यश कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून प्राप्त झालं. यश कन्स्ट्रक्शनचे आपण पाहताय अर्थातच उद्योजक जी कोंडू पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतायत मालिका वीराची या ठिकाणी मात्र ट्रॉफी प्राप्त झाली. त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर आपण पाहतायत सन्माननीय आदरणीय यशवंतजी कोंडू पाटील उद्योगपती पोगाव यांच्या माध्यमातून आपण पाहतायत उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी प्राप्त झाली. त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज जे चषक आहे ते प्राप्त झाले. आपण पाहतायत यशवंतजी पाटील साहेबांच्या माध्यमातून त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. आपण पाहतायत साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र हे चषक प्राप्त झालेत. या सर्व मान्यवरांचा खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आपण पाहतायत ज्यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह प्राप्त झाले अर्थातच पेशाने ज्या डॉक्टर आहेत अर्थातच लाखिवली गावच्या सुपुत्री अर्थातच विणाजी कपिल पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र जे सन्मान चिन्ह प्राप्त झाले त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. त्यानंतर आपण पाहतायत मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफीज आहेत अर्थातच आपण पाहतायत सन्माननीय ॲक्च्युली आपण पाहताय मॅन ऑफ द मॅचच्या या ठिकाणी मात्र ट्रॉफीज देखील डॉक्टर विनाजी कपिल पाटील यांच्या माध्यमातून प्राप्त झाले. त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर आपण पाहतायत मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज जर आपण विचार केला तर स्वर्गीय परशुरामजी पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहतायत सन्माननीय आदरणीय तुषारजी पाटील असतील. त्याचबरोबरीने आपण पाहतायत अविनाशजी पाटील यांच्या माध्यमातून काल्हेर गावचे उद्योगपती आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त झाले. त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. आपण पाहतायत मंडप व्यवस्था अर्थातच लाखिवली गावचे उद्योगपती अर्थातच सन्माननीय आदरणीय सुनीलजी कांबडी ज्यांचा आपण त्या ठिकाणी जर विचार केला तर नक्कीच जर आपण विचार केला तर अनेक वर्षापासून इकडनं मात्र या स्पर्धेकरता ज्यांचं डीजे प्राप्त होतं अर्थातच आपण पाहतायत सुनीलजी कांबडी. खऱ्या अर्थाने जर विचार केला तर चांगलं व्यक्तिमत्व चांगलं त्यांच्या माध्यमातून सहकार्य देखील प्राप्त होत असतं आणि त्यांचं स्टँड देखील आपण पाहतायत. जर आपण विचार केला तर एक्स्ट्रा कव्हरमध्ये त्यांचा स्टँड आहे अर्थातच लाखिवली मंडप डेकोरेटर्स
आणि त्या स्टँड मध्ये देखील आपण पाहतायत मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक त्या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. फलंदाजी करणारा संघ कुहे संघ आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लवकर पाठवून द्यायची आहे. फलंदाजी करणारा संघ लगेच सलामीची जोडी आपण पाठवून द्यायची आहे. चला ओली संघाचा कर्णधार आपण देखील यायचंय आणि त्याचबरोबर कारिवली संघाचा कर्णधार आपण यायचंय. आपण लगेच नाणेफेकी करून घेतोय. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू राहणार आहे. हॅलो 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 चला ओली संघाचा कर्णधार त्याचबरोबर कारिवली संघाचा कर्णधार मिनेश 11 कारिवली संघाचा कर्णधार आणि गावदेवी स्पोर्ट्स ओली संघाचा कर्णधार आपण यायचंय. सध्या तरी पहिलाच बॉल इकडनं मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यामध्ये यशस्वी ठरले. जशाच तसं प्रतिउत्तर इट का जवाब पत्थर से इकडनं मात्र दिलं गेलंय. कुहे संघाचा बॅटर पहिल्याच बॉलवर इकडनं मात्र स्वतःची आक्रमकता स्पष्ट करत असताना दिसलेत. चेंडूला मात्र ऑन साइडच्या वरनं एक डिपिकल क्रिकेटचं क्लास दर्शवणारा स्ट्रोक इकडनं मात्र आलाय. कर्णधार कुमार जरूर निराश आहेत कारण कुमारला ठाऊक आहे की विरोधी संघ देखील मजबूत आहे आणि त्या संघाच्या विरोधामध्ये पुढील सामन्याचे नाणेफेक आपण करणार आहोत. मिनेश 11 कारिवली आणि गावदेवी ओवली या दोन बलाढ्य संघामध्ये षटकातील पुढचा चेंडू या ठिकाणी थर्ड मॅनला चेंडू जातोय. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं जातं मात्र एक धाव काय वाचू शकत नाही. एका धावेबरोबर संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 7. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचे. मिनेश 11 कारिवली संघाचा कर्णधार आणि गावदेवी स्पोर्ट्स ओली संघाचा कर्णधार. आम्ही आपल्याला ऑफिशियल वॉर्निंग देतोय कारण वेळेच्या संदर्भामध्ये दोन्ही संघाच्या कर्णधाराने या ठिकाणी सहकार्य करायचे. हा बॉल मात्र पाठवलाय सरळ चेंडूला फेकून दिलंय ऑन दी अप. एक सुंदर फटका क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा 6 धावांकरिता अजून एक मोठा ब्लास्ट आउट ऑफ द पार्क. या चेंडूला देखील सरळ बॅटनं पाठवलंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र नकारलं गेलंय. एकाच धावेवर समाधान मानलं जातंय. नितीनच्या या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर पूर्णपणे आक्रमकतेला पूर्णपणे प्रारंभ केलं गेलंय. एका बाजूने जर आपण विचार केलं तर हनुमान आणि दुसऱ्या बाजूने चेतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना दिसली आहे. हा चेंडू मात्र अडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय. चेंडूला खेळून काढलाय देखील. चेंडू चाललाय फाईन लेग मध्ये. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आता मात्र दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. इकडनं मात्र अपील जर पाहिली तर जोरदार केली गेली होती. संधी आहे विकेट प्राप्त करण्याची. त्या ठिकाणी चांगली रनिंग बिटवीन द विकेट आता मात्र बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते. सिंगल धाव पूर्ण केली जाते. या सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर इकडनं मात्र अजून देखील एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. शेवटच्या चेंडूवर ऍक्च्युली 2 धावा आले. षटकाची समाप्ती झाली. आपण पाहतायत पहिल्या षटकाच्या अखेरीस जर विचार केला तर धावफलकावरती आता मात्र धावा लागले गेलेत ते म्हणजेच 18 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं संपलंय. आपण पाहतायत प्रिन्स मूवीच्या माध्यमातून क्लिअर अँड क्लीन या ठिकाणी मात्र खेळाडूंना दाखवलं जातंय. 18 धावा धावफलकावर लागले गेलेत.
ऍक्च्युली आपण पाहताय चुकीची दुरुस्ती, कारण शेवटच्या चेंडूवर त्या ठिकाणी मात्र एक धाव फक्त पूर्ण केली गेली होती. चेक होल चेक होल. आपण पाहता इकडनं मात्र पहिल्या षटकाच्या अखेरीस 17 धावा धावफलकावर लागले गेलेत. सलामीची जोडी जर आपण पाहिली तर अजून देखील मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करताना दिसलेत. एका बाजूने हनुमान तर दुसऱ्या बाजूने चेतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करतीये. नितीनचं षटक मात्र महागडं राहिलंय. नितीनने स्वतःच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 17 धावा खर्च केलेत. एका बाजूने जर आपण विचार केला तर धामणे आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतायत कुहे. सुरू असलेला सामना अगदी जर आपण प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून जर पाहिलं तर ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. एका बाजूला जर आपण पाहिलं तर रघुनाथजी पाटील स्मृती चषक एक जो स्टिकर आहे तो मात्र जबरदस्त चमकताना दिसतोय. पूर्णपणे जर आपण पाहिलं तर VIP डायजवर देखील पाहुणे चांगल्या पद्धतीने सकाळच्या 17पासून इकडनं मात्र भेट देताना दिसलेत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित राहायचंय. आपण लगेच नाणेफेकी करून घेणार आहोत. मिनेश 11 कालिवली संघाचा कर्णधार आणि गावदेवी स्पोर्ट्स ओली संघाचा कर्णधार. फुल टॉस चेंडू, त्याला मात्र टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडू खाली उमेश करणार नाहीये चूक. पकडली गेली आहे झेल. मिड ऑफला पकडलाय झेल आणि इकडनं मात्र संपलाय फलंदाजाचा खेळ. बॅक टू द डगआउट. चला चला ओली टीमचे कॅप्टन गावदेवी स्पोर्ट्स ओली संघाचा कर्णधार आपण यायचंय. वेळ कमी खर्च करायचे. गावदेवी स्पोर्ट्स ओली संघाचा कर्णधार, कारण आपण पाहताय या ठिकाणी मात्र कारिवली संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. गावदेवी स्पोर्ट्स ओली संघाचा कर्णधार आम्ही आपल्याला या ठिकाणी मात्र वॉर्निंग देतोय, कारण ही स्पर्धा जर आपण पाहिली तर नियमाने पूर्णपणे बांधलेली स्पर्धा आहे. या स्पर्धेचा एक नियम आहे चेसिंग आणि ड्रेसिंग. या स्पर्धेचा कंपल्सरी नियम आहे. या गोष्टीकडे लक्ष द्यायचे. आपण पाहताय दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण लगेच टॉस का बॉस अर्थातच सुरेश म्हात्रे बाल्या मामा आपल्या सर्वांचे लाडके ग्रामीण सम्राट त्यांचं त्या ठिकाणी मात्र टॉस बॉक्स उभारलं गेले. ते टॉस बॉक्स मध्ये आपण लगेच दोन्ही संघांचं या ठिकाणी मात्र नाणेफेकी करून घेणार आहोत. हा चेंडू मात्र सुंदर फटका आहे. चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. जेल झाली आहे ड्रॉप. महत्वपूर्ण फलंदाजाला इकडनं मात्र जीवनदान दिलं गेलंय, कारण एक आक्रमक बॅटर आहे. मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झालाय आणि आलेल्या पहिल्या चेंडूवर स्वतःचं आक्रमण इकडनं मात्र स्पष्ट करण्याचा प्रयत्न जरूर केलं गेलं. आपण पाहतायत आव्हान जर पाहिलं तर या सामन्यामध्ये जे अर्थातच 49 धावांचं आव्हान आहे आणि पहिल्या षटकामध्ये जर विचार केलं तर 17 धावा कुठून देखील काढलेत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं नाणेफेकी करण्याकरिता. तर यानंतर पुढील सामना आपण पाहणार आहोत. मिनेश 11 कारिवली या षटकातील पुढला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केले जाते, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धोकादायक ठरू शकतो, बघायचं आहे. मी या ठिकाणी विनंती करतोय की टेंबिवली गावचे एक नामांकित क्रिकेटपटू उद्योगपती टेंबिवली मुकेश नांदुरकर उर्फ मुन्ना, आपणास विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी नाणेफेक करण्याकरता यायचं आहे. त्या ठिकाणी मिनेश 11 कारिवली आणि गावदेवी ओवली या दोन्ही संघाचे संगणक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. हर्ष पाटील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. हॅलो, आपण पाहता या ठिकाणी मात्र मान्यवर पाहुणे उपस्थित झालेत. एक टेंबिवली गावचे लेजेंड खेळाडू आणि त्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी मात्र या सामन्याची नाणेफेकी करून घेतो. एका बाजूने मिनेश 11 कारिवली तर दुसऱ्या बाजूने गावदेवी स्पोर्ट्स ओली. ओली संघाचा कर्णधार या ठिकाणी मात्र कॉल करतोय नाणेफेकीचा. नाणेफेकी होते हेड असं कॉल आहे आणि इकडनं मात्र ओली संघाच्या बाजूने नाणेफेकी लागली गेली आहे. मान्यवरांनी या ठिकाणी दोन्ही संघाच्या कर्णधारांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. आपण पाहतायत नाणेफेकी जिंकली आहे ती म्हणजेच ओली संघाच्या कर्णधाराने. आपण पाहतायत ओली संघाचे कर्णधार खऱ्या अर्थाने अनेक वर्षापासून आपण ही स्पर्धा खेळताय. जर विचार केलं तर या स्पर्धेमध्ये आपला देखील चांगला खेळ राहिला आहे. या वर्षी या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिली त्याबद्दल काय म्हणाल राजेंद्र पाटील सरांबद्दल? संधी दिली त्याबद्दल धन्यवाद आणि मामा लागतात माझे ते, तर त्यांचे धन्यवाद. नक्कीच आपण पाहताय नाणेफेकी जिंकलाय, जास्त वेळ खर्च करणार नाहीये. निर्णय काय असेल? बॅटिंग. नाणेफेकी जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. खऱ्या अर्थाने प्रेक्षक या ठिकाणी मात्र ज्या खेळाडूची फलंदाजी पाहण्याकरता आलेत तो खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहे का? आजच्या दिवसामध्ये टीम मध्ये आहे का? JP जयेश पाटील
तो सध्या तरी नाही आहे, बघू आता पोहोचतो का मॅचला. ठीक आहे, नक्कीच आपल्या संघाला देखील ऑल द बेस्ट. आपण पाहता नाणेफेकी जिंकून ओली संघाच्या कर्णधाराने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. नाणेफेकी इकडनं मात्र गमावली आहे. आपण पाहताय ते म्हणजेच कारोली संघाच्या कर्णधाराने नाणेफेकी हरल्यानंतर आता मात्र प्रथम गोलंदाजी करायची आहे. आपण पाहताय इकडनं मात्र नाणेफेकी जिंकून ओली संघाच्या कर्णधाराने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि कारोली संघाला गोलंदाजी करण्याकरिता प्राचारित केलं गेलंय. आपण पाहता इकडनं मात्र मोठा षटकार फलंदाजाच्या बॅटमधनं आलाय. धावफलका जर विचार केला तर 2 षटकांच्या अखेरीस आता मात्र धावफलकावरती धावा लागले गेलेत, ते म्हणजेच 30. येणारे 12 चेंडू आणि धावांची गरज असणारे जर आपण विचार केला तर 49 धावांचं आव्हान आहे. 12 चेंडू आणि 19 ची गरज. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी मात्र संपर्क साधायचे. गावदेवी स्पोर्ट्स ओली संघाचा कर्णधार आणि त्याचबरोबर मिनेश 11 कारोली संघाचा कर्णधार आपण देखील संपर्क साधायचा आहे. आपण पाहतायत टेंबिवली गावचे उत्कृष्ट क्रिकेटपटू मुकेशजी नांदुरकर ज्यांच्या माध्यमातून या मंडळाकरिता 1000 रुपयाची देणगी प्राप्त झाली. त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. एक्सपिरियन्स इज गुड टीचर असं म्हटलं जातं. गोलंदाजी मार्कवर जयनाथ भुरभुरा आलेत. जयनाथचा पहिलाच बॉल फुलटॉस होता, उडवण्याचा प्रयत्न आणि विकेट इकडनं मात्र प्राप्त केली गेली आहे का, तर हा जरूर फुलटॉस चेंडूचा इकडनं मात्र शिकार झालाय. फलंदाज बॅक टू द डगआउट. तर इकडनं मात्र आता 11 शिल्लक आहेत आणि 19 धावांची गरज आहे. हा चेंडू मात्र काय घडलं त्या ठिकाणी अपील करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची ऍक्च्युअली त्या ठिकाणी मात्र सांगता होताना पाहायला मिळते. फलंदाजाला बीट करून हा चेंडू निघून जरूर गेला होता. एस्टी केलं पण फलंदाज सेफ पॉपिंग क्रीज मध्ये त्या ठिकाणी जरूर होते. या षटकामध्ये जर आपण विचार केलं तर पूर्णपणे कमबॅक करणारी गोलंदाजी इकडनं जयनाथ भुरभुराची जरूर राहिली आहे. आडव्या बॅटना हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झालाय जरूर. त्या ठिकाणी मात्र निशाणा चुकला गेलाय. पंच दर्शवताय तिकडनं मात्र लेग बाईटच्या स्वरूपामध्ये या चेंडूवर प्राप्त होती एक धाव. बाईटच्या स्वरूपामध्ये ऍक्च्युअली प्राप्त झाली आहे. या सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धाव फलक जे ते हळूच पुढे सरकते 31च्या घरामध्ये जाऊन पोहोचतंय. आता मात्र आव्हान हल्लू हल्लू अवघड वाटायला सुरुवात झालंय. इकडनं मात्र मोठे फटके एक्झिक्यूट करावे लागतील. फलंदाजी करणारा संघ अर्थातच प्रतीक स्पोर्ट्स कुहेला. या दरम्यानचा चेंडू मात्र हलक्या हाताने डिफेन्स करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित होते. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न. पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. सेन्सिबल क्रिकेट इकडनं मात्र खेळलं जात आहे फलंदाज चेतनच्या माध्यमातून. आणि या सामन्यामध्ये चेतन की फॅक्टर देखील राहिला आहे. जर आपण चेतनचा विचार केला तर चेतनने मात्र या सामन्यामध्ये चांगला खेळ केलाय सध्याच्या घडीला. तो वैयक्तिक 7 चेंडूंचा खेळ करत असताना 21 धावा त्याने कुठून काढलेत आणि स्वतःच्या संघाला 33 वर नेऊन ठेवलंय. 2 बाद 33 नाणेफेकी हरल्यानंतर इकडनं मात्र आव्हानाचा पाठलाग करत असताना कुहे संघानं जमवल्या गेलेत. गोलंदाज जयनाथ.
हा चेंडू मात्र काय घडला, एक सुंदर चेंडू पाहिलं त्या ठिकाणी फलंदाज मात्र अक्रॉस द विकेट जाऊन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतायत. लगेच चेंडूला अगदी पुढे ठेवलं गेलं, फलंदाजाला बीट करण्याचा प्रयत्न केलं गेलं आणि पाहता पाहता फलंदाजाला बीट करून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये देखील विसावला गेलाय. काय कमालीची गोलंदाजी या षटकामध्ये मात्र केली आहे या गोलंदाजानं, अर्थातच जयनाथ बुरबुरानं. या षटकामध्ये जर विचार केला तर चेंडू 5 आतरलेत आणि त्याने या षटकामध्ये धाबा खर्च केल्या त्या म्हणजे फक्त आणि फक्त 3. क्वालिटी गोलंदाजी सध्याच्या घडल्या तरी आपण पाहतायत. 33 धावा धाव फलकावर, जिकडनं 12 मध्ये 19 ची गरज होती तिकडनं आता मात्र या षटकामध्ये 3 धावा फक्त आणि फक्त अजूनपर्यंत खर्च केलेत. एखादा मोठा स्ट्रोक इकडनं खेळावा लागेल. आलाय देखील अडबा बॅटनं बॅटच्या स्लॉट मध्ये आणि त्या चेंडूला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. 6 धावांसाठी षटकार. पाहता या षटकाराच्या मदतीने उचलून पोहोचतंय, जाऊन पोहोचलं जातंय 39च्या घरामध्ये. शेवटचे 6 चेंडू 10 ची गरज. जर ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं तर एक सुंदर फटका होता अक्रॉस द विकेट जात असताना. इकडनं मात्र चेतनच्या बॅट मधनं आक्रमकतेची इकडनं मात्र पुन्हा एकदा पुनरावृत्ती करून दाखवणारा षटकार इकडनं मात्र आलाय चेतनच्या बॅट मधनं. चेतन सध्या तरी या सामन्यामध्ये की फॅक्टर राहिलाय, कारण चेतनने पूर्णपणे या सामन्यामध्ये जबाबदारी स्वतःवर घेतली आहे. संघाचा विश्वास माझ्यावर आणि माझा विश्वास फक्त माझ्या बॅटवर, हेच इकडनं मात्र सांगत असताना चेतन. खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर खेळाडूंची कमी या जगामध्ये नाहीये. बनायचं असेल तर गेम चेंजर किंवा मॅच विनर बना आणि इकडनं मात्र गेम चेंजर बनण्याचा प्रयत्न करतोय हा फलंदाज अर्थातच चेतन. येणारे 6 चेंडू 10 ची गरज. चला वेल कमी खर्च करायचंय क्षेत्ररक्षण करणारा संघ दामने संघ, चला आपण वेल कमी खर्च करायचंय. येणारे शेवटचे 6 चेंडू धावांची गरज असणार आहे, ती म्हणजेच 6-10 ची गरज. आपण पाहताय खऱ्या अर्थाने स्पर्धा जर आपण विचार केली तर इकडनं मात्र लाईव्हच्या माध्यमातून इकडनं कव्हर केली जाते. अर्थातच प्रणवजी पाटील असतील, दिशांजी पाटील असतील, चांगल्या पद्धतीने लाईव्ह स्पर्धा कव्हरेज त्यांच्या माध्यमातून देखील केली जाते. खऱ्या अर्थाने दिशांत पाटील यांचा रोल देखील महत्त्वपूर्ण राहिला आहे या संपूर्ण स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये, कारण दिशांत पाटील यांचा जर आपण विचार केला तर चांगल्या पद्धतीने स्वतःच्या स्पर्धेमध्ये त्यांचा सहभाग इकडनं मात्र त्यांना नोंदवला गेला आहे. सध्या तरी येणारे शेवटचे 6 चेंडू 10 ची गरज. जाऊया मॅचकडे. पुन्हा एकदा सामना चांगल्या पद्धतीने रंगला गेला. शेवटचे 6 चेंडू 10 ची गरज मैदानाच्या आतमध्ये. चला वेल कमी खर्च करायचे, लगेच सुरुवात करायची. शेवटचे 6 चेंडू 10 धावांची गरज. एका बाजूने कुहे तर दुसऱ्या बाजूने आपण पाहताय गावदेवी स्पोर्ट्स दामने. एक चांगला बॅटर शेवटचं षटक घेऊन सिद्धांत. सिद्धांतचा पहिलाच बॉल अडव्या बॅटने उडवलाय. कार्पेटच्या साह्याने चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत तिकडे. एक धाव पूर्ण झाली आहे, दुसरी धाव देखील पाहता पाहता पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट आता मात्र पाहायला मिळतीये. सिद्धांतच्या या षटकामध्ये सुरुवात तर चांगली केली आहे. येणारे 5 चेंडू 8 ची गरज. एक चांगला सामना, एक चांगला बॅटल, किताबी जंग. सध्या तरी एकाच विभागातले 2 संघ एकामेकाच्या विरोधामध्ये. दोन्ही संघांची अग्नी परीक्षा. या दरम्यानचा चेंडू सरळ बॅटनं लॉंग ऑफच्या वरनं पाठवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चेंडूला जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा इकडनं पूर्ण केल्या जात आहेत. सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे सध्या तरी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या माध्यमातून, कारण त्यांना ठाऊक आहे की या ठिकाणी मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल, ताकदीपेक्षा टेक्निक दाखवावी लागेल आणि इकडनं मात्र तसाच खेळ काहीसा केला जात आहे. सातत्य आणि संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडला तरी फलंदाजी करणारा संघ करताना दिसलाय. हा चेंडू मात्र सुंदर आहे. सिद्धांतचा चेंडू मात्र बीट करून जाणारा होता. आता दबाव वाढवणार, जरूर त्या ठिकाणी मात्र दबाव वाढवणार. आपण पाहतायत बीट करून गेलाय बॅटरला जरूर.
गोलंदाज सिद्धांत. हा चेंडू मात्र सरळ बॅटने चेंडू आलाय मिड ऑन मधनं लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सामन्यामध्ये आता मात्र रोमहर्षकता वाढली गेली आहे. येणारे शेवटचे चेंडू जर आपण पाहिले तर 2 आणि इकडनं मात्र धावांची गरज आहे 5. 2 चेंडू 5ची गरज. एका बाजूने जर विचार केलं तर चेतन नावाचं वादळ देखील उभं आहे आणि गोलंदाजी मार्कवर सिद्धांतनं देखील या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी केली आहे. शेवटचे 2 चेंडू 5 धावांची गरज. सामना जर आवडला असेल तर नक्कीच या सामन्याला मात्र पाहत रहा. ही स्पर्धा अर्थातच स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2024 चा महासंग्राम. येणारे शेवटचे 2 चेंडू 5ची गरज. एक चांगला बॅटल. सामना कधी जर पाहिलं तर प्रतीक स्पोर्ट्स कुहेच्या संघाने बाजूने तर दुसऱ्या बाजूने कधी आपण पाहत आहेत सामना गावदेवी स्पोर्ट्स धामणे संघाच्या बाजूने देखील जाताना पाहायला मिळतंय. धामणेगावचे उद्योजक बलिरामजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालंय. पहा जबरदस्त त्यांचाच सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना दिसलाय. निर्धाव चेंडूची सांगता. येणारा शेवटचा चेंडू 1 चेंडू 6ची गरज. सामना कोणता संघ जिंकेल? एका बाजूने धामणे तर दुसऱ्या बाजूने कुहे. 1 चेंडू 6ची गरज. स्ट्रायकिंग एंडवर चेतनवर नक्कीच दबाव असेल. दबाव फलंदाजावर, दबाव गोलंदाजावर, दबाव क्षेत्ररक्षकावर, दबावर आमच्यावर, तुमच्यावर, सर्वांवर. कारण शेवटचा 1 चेंडू 5ची गरज. चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेचा कंपल्सरी नियम आहे. या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. शेवटचा 1 चेंडू 5 धावा इकडनं काढाव्या लागतील. चौकार जरूर आला तरी देखील या ठिकाणी मात्र प्रतीक स्पोर्ट्स कुहेला या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. गाणे संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी मात्र आमच्या समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा. गाणे संघाचा कर्णधार. येणारा शेवटचा 1 चेंडू हृदयाची धगधग धगधग धडधड धगधग धगधग वाढवणारा. शेवटचा 1 बॉल 5ची गरज. एका बाजूने प्रतीक तर दुसऱ्या बाजूने सिद्धांत. सामना मात्र आता राहिला नाहीये कुहे आणि धामणेमध्ये. सामना इकडनं मात्र सध्याच्या घडला तरी सुरू आहे. सिद्धांत आणि त्याच्या विरोधामध्ये आपण पाहत आहेत चेतन. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी नियम आहे या स्पर्धेचा. शेवटचा 1 चेंडू 5ची गरज. सामना कोणता संघ जिंकेल? सामना कोणताही संघ जिंकू द्या पण प्रेक्षकांची मनं जरूर जिंकली गेली तिकडनं मात्र दोन्ही संघानं. सिद्धांतवर दबाव. त्याच्या विरोधामध्ये असणारा फलंदाज चेतनवर देखील दबाव आहे परंतु चेतनने चांगला खेळ या सामन्यामध्ये जरूर केलाय. शेवटचा चेंडू. ओहो काय घडलंय त्या ठिकाणी मात्र पंच ऍक्शन मध्ये येत आहेत. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव आली अवांतर. दबाव इकडनं वाढला गेलाय. दबाव 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 आणि फक्त दबाव या सामन्यामध्ये आता मात्र राहिलाय. दबावातून निखरले जातील की बिखरले जातील ते मात्र पाहण्यायोग्य राहील. शेवटचा 1 चेंडू आता मात्र 4ची गरज आहे. शेवटचा 1 चेंडू 4 धावांची गरज. हा चेंडू मात्र सरळ बॅटनं खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत त्या ठिकाणी. चेंडूला फील्ड केलं गेलं. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झालेत. याच बरोबरीने या स्पर्धेमध्ये पहिला सामना जिंकलाय टीम गावदेवी धामणेनं आणि योगेश पाटील पोलीस पाटील यांच्या माध्यमातून सिद्धांत करिता 100 रुपयाचं पारितोषिक देखील आलंय. ऑल द बेस्ट टीम धामणे तुम्हाला नेक्स्ट मॅच करिता.